सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे टेट परीक्षा. ही नेमकी कधी होणार आहे, कधी होणार आहे, कधी होणार आहे, असा आपल्या मनामध्ये प्रश्न वारंवार येत होता. त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 25 एप्रिलला नोटिफिकेशन काढून दिलेलं आहे आणि त्यांनी सरळ सरळ परीक्षेच्या तारखा आता टाकलेल्या आहेत. ही परीक्षा होण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना आपण शोधतच अभ्यास करत होतो. पण परीक्षा परिषदेने आता सगळी उत्तरं आपली देऊन टाकलेली आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये तुमची ही परीक्षा होणार आहे. तुम्हाला 20-25 दिवसांचा, 25-30 दिवसांचा या ठिकाणी वेळ भेटलेला आहे. आता तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न होते, तर ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे का, किंवा ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे, किंवा ही परीक्षा कोण घेणार आहे, या परीक्षेचा सिलेबस बदलणार आहे की तोच राहणार आहे, मग ही परीक्षा IBPS घेणार आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार आहे की MPSC घेणार आहे, अशा प्रकारची अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये गोंधळ घालत होती. त्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे हे लक्षात घ्या. आणि मग ही ऑनलाईन होत असताना याचे फॉर्मसुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, ऑनलाईन भरायचे आहेत. मग हा फॉर्म भरण्याची तारीख काय आहे, तर तारीख तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या तारखेच्या अगोदरच तुम्हाला हा फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. तारीख जर गेली तर आपण ही जी संधी आपल्यासमोर आलेली आहे त्या संधीत आपली दूर जाणार आहे. तर ह्याची तारीख काय आहे, मग ह्याची फॉर्मची ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो 26 एप्रिलपासून ही परीक्षा एप्रिलपासून या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ही कधीपर्यंत असणार आहे, तर हे 10 मेपर्यंत, म्हणजे 10 मे 2025 पर्यंत या परीक्षेचे आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहोत. सर्वांनी तारीख लक्षात ठेवायची आहे. 26 एप्रिलला ह्याची सुरुवात झालेली आहे आणि 10 मेपर्यंतच या परीक्षेचा फॉर्म आपणाला भरता येणार आहे. त्यावेळेस काळजीपूर्वक आपण सर्वांनी 10 मेच्या अगोदर होता होईल तेवढं लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता हा परीक्षा शुल्क, आपण फॉर्म भरला पण शुल्क भरायची अंतिम तारीख काय असणार आहे, तर 10 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत. 10 मेच्या काय रात्री तुम्ही जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत हा शुल्क भरू शकणार आहात. 10 मेच्या 12 वाजल्याच्या नंतर तुमचा शुल्क भरण्याची जी वेळ आहे ती संपणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय त्यावेळेसच लगेच्या लगे तुम्ही ऑनलाईन काय करून टाका, पेमेंट करून टाका आणि तुमची काय करून घ्या, तुमच्याकडे एक प्रत, फॉर्म भरल्याची एक प्रत ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिचा वापर होणार आहे. आता ही झाली ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म भरला आपण, ऑनलाईन परीक्षेची फीस भरली. आता ही भरल्याच्या नंतर तुम्हाला प्रवेशपत्र कधी भेटणार आहे, तर तुमची परीक्षा जेव्हा होणार आहे त्या परीक्षा होण्याच्या अगोदर 7 दिवस अगोदर, लक्षात ठेवायचं आहे, 7 दिवस अगोदर प्रत्येकाचे जे प्रवेशपत्र आहे ते तुमच्या लॉग इनला जनरेट होणार आहेत. ते प्रवेशपत्र घ्यायचे आहेत आणि आपल्याला ज्या ठिकाणी सेंटर येणार आहे त्याच ठिकाणी तुम्हाला परीक्षा देण्यासाठी जायचं आहे. म्हणजे त्यांनी प्रवेशपत्र देण्याची सुद्धा अगोदरच तारीख दिलेली आहे. आता ऑनलाईन परीक्षा जी आहे ती परीक्षा नेमकी कोणत्या दिवसापासून होणार आहे, तर ती सुद्धा सरळ त्यांनी दिलेलं आहे. 24 मे 2025 पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. 24 मे 2025 म्हणजे तुमच्याकडं अगदी बोटावर मोजण्या इतके दिवस उरलेले आहेत. ही परीक्षा साधारणपणे 10 ते 11 दिवस चालणार आहे. म्हणजे जवळपास 5 जून 2025 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. समजा जर विद्यार्थी संख्या वाढली तर याच्यामध्ये दिवस कमी जास्त होऊ शकतात आणि म्हणून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ऑनलाईन पद्धतीने ही 24 मे 2025 ते 5 जून 2025 पर्यंत ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. हे झालं फॉर्म भरणे, तुमचं प्रवेशपत्र कधी भेटणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा नेमकी कधी होणार आहे. तर 24 मे पासून ते 5 जून पर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
आता याच्यानंतर सर्वात मोठा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न होता की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे. काही जणांना वाटत होतं हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेईल, काही जणांना वाटत होतं MPSC कडे जाईल की काय, काही जणांना वाटत होतं की IBPSच ही परीक्षा काय करेल, कंटिन्यू करेल. पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे स्वतःकडे काम न घेता IBPSने 2022ची परीक्षा घेतली होती, तर त्या IBPS कडेच ही जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेली आहे. आणि म्हणून आपणाला अतिशय सतर्क राहून या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. कारण IBPS ही जी संस्था आहे ती प्रामुख्याने बँकिंगची परीक्षा घेणारी संस्था आहे. आणि मग त्यांचे जे प्रश्न प्रकार असतात ते बँकिंगशी निगडीतच असतात. आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा, त्या सिलेबसमध्ये सुद्धा गणित आणि बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात भाग दिलेला आहे. आणि म्हणून आता IBPSच परीक्षा घेणार आहे, त्यामुळे निश्चिंत व्हा, गणित आणि बुद्धिमत्तेची जास्तीत जास्त तयारी करा. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटलेलं आहे. याच्यानंतर आता तुमच्या मनामध्ये अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आहे, तो कोणता आहे, तर आपला अभ्यासक्रम बदलला का, की अभ्यासक्रम बदलला की नवीन काय ॲडिशन झालं आहे की काही त्याच्यामध्ये बदल केले गेलेत. तर 2022ला जो अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेला होता त्याच्यामध्ये कसलाही प्रकारचा बदल त्यांनी केलेला नाही. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता, अभियोग्यताची जवळपास 60% प्रश्न आणि 40% ही बुद्धिमत्तेचे प्रश्न असणार आहेत. या ठिकाणी आपण सिलेबस बघत आहोत, हा सिलेबसच कंटिन्यू त्यांनी केलेला आहे. आता शेवटचं आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, अभ्यासक्रमामध्ये बिलकुल बदल केलेला नाही. 2022चा जसा अभ्यासक्रम होता तसाच 2025च्या परीक्षेमध्ये त्यांनी तो कंटिन्यू केलेला आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला परीक्षा शुल्क किती आकारला जाणार आहे. तर तुम्ही ओपन कॅटेगरीचा असाल तर तुम्हाला जवळपास 950 रुपये फीस त्यांनी आकारलेली आहे. आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 850 रुपये फीस काय करायची आहे, पेड करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही आता तुमच्याकडे 20 ते 25 दिवस उरलेले आहेत. त्या 20 ते 25 दिवसाचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. आणि IBPSच्या धर्तीवरती आपण हा जो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे या अभ्यासक्रमाला अनुसरून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तयारी तुम्ही करायची आहे. आपल्या चॅनलवरती अतिशय मोफत पद्धतीने मार्गदर्शन केलं जात आहे. मोफत पद्धतीने सगळे विषय शिकवले जात आहेत. आपण सर्वांनी हे चॅनल त्यासाठी लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे सगळी जी व्हिडिओ आहेत ती तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.